सातारकर, बघा या मॅमने केसांना मेहंदी, डाय आणि वेगवेगळे शॅम्पू लावल्याने काय झालं आणि आपण त्यांना कसं सोल्युशन दिलं ते. सगळ्यात आधी ऋतुजा मॅडम आमच्याकडे देगाव रोडवरून आल्या होत्या. त्यांचा मेन प्रॉब्लेम काय होता माहितीये? त्यांचे केस खूप ड्राय आणि फ्रीझी झाले होते. मॅनेजेबल लुक नव्हता आणि लेंथ पण कमी करायची होती. त्यांचं बेबी लहान असल्यामुळे त्यांना केसांकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नव्हता. त्यामुळे केस ड्राय होत होते आणि ब्रेकेजेस सुद्धा वाढलं होतं आणि डेन्सिटी जास्त असल्यामुळे केस अजूनच अनमॅनेजेबल दिसत होते. ऋतुजा मॅडमनी आमचे रील्स आधीच पाहिले होते आणि खास गोष्ट म्हणजे त्यांच्या आईंनी सुद्धा आमच्याकडे ट्रीटमेंट घेतली होती आणि त्यांना खूपच छान रिझल्ट मिळाला होता. म्हणून ऋतुजा मॅम देखील आमच्याकडे अगदीच तसा स्मूथ आणि मॅनेजेबल लुक हवा होता यासाठी आल्या होत्या. सर्वात आधी आम्ही त्यांचा प्रॉपर हेअर वॉश घेतला, त्यानंतर त्यांना हवी तशी लेंथ ठेवून हेअर ट्रिम केलं आणि मग आम्ही त्यांच्यावर ॲक्वा गोल्ड नॅनोप्लसची हेअर ट्रीटमेंट केली. आफ्टर ट्रीटमेंट त्यांचे केस खूप स्मूथ, शायनी आणि कम्प्लिटली मॅनेजेबल झाले होते. हा रिझल्ट त्यांना साधारण 7 ते 8 महिने टिकेल असं आम्ही त्यांना सांगितलं. लॉंग लास्टिंग रिझल्टसाठी योग्य शॅम्पू आणि कंडिशनर पण रेकमेंड केला. यानंतर आमच्याकडे अंजली मॅडम आल्या होत्या रेहमतपूरवरून. त्यांनी आमची रील पाहून एन्क्वायरी केली होती. त्यांच्या केसांवर मेहंदी, डाय आणि वेगवेगळे शॅम्पू वापरल्यामुळे केस ड्राय, फ्रीझी, रफ, लाईफलेस झाले होते. आम्ही त्यांना ॲक्वा गोल्ड ट्रीटमेंट सुचवली. त्यांनी आधीच आमच्या रील्स आणि कस्टमर फीडबॅक देखील पाहिला असल्यामुळे त्या लगेच कॉन्फिडंट झाल्या. सर्वात आधी आम्ही हेअर वॉश घेतला आणि नीट हेअर ट्रिम केले. त्यानंतर ब्लो ड्राय करून ट्रीटमेंट अप्लाय केली. 45 मिनिट वेट केलं आणि यानंतर नॉर्मल रिन्स करून पुन्हा ब्लो ड्राय केला. त्यानंतर प्रॉपर आयनिंग केलं. शेवटी फायनल वॉश घेतला. आफ्टर ट्रीटमेंट त्यांचे केस खूप स्मूथ, शायनी आणि सिल्की आणि फुल्ली मॅनेजेबल झाले. तर सातारकर, तुम्हाला पण तुमचे केस स्मूथ, शायनी आणि मॅनेजेबल करायचे असतील तर आजच आपल्या सलोनला व्हिजिट करा आणि मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स देईल. थँक्यू.